नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत, म्हणजेच 3 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. चला मग सुरुवात करूया आजच्या भागाला. सुरुवातीला जेव्हा म्हणत असतो, तू आज सिद्ध केलंय नंदिनी, या शाण्यांच्या दुनियेमध्ये या वेड्या प्रेमाला जागा नाही आहे. चल येतो मी, नाही जातो मी, असं म्हणून तिथून तो लगेच निघतो. त्याचे कपडे असतात दोरीवर टाकलेले, ते कपडे सगळे काढतो. गुड्डू त्याला खूप अडवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचंही तो काही ऐकत नाही. रिक्षामध्ये जे फोटोज वगैरे लावलेले असतात, जीवानंदिनी नाव लिहिलेलं असतं, सगळं काढून टाकतो. नंदिनीने जे रिक्षाच्या काचेवर जीवानंदिनी नाव लिहिलेलं असतं ते पण पुसून टाकतो. तो खूप दुखावलेला असतो आपला जीवा. त्याच वेळेला त्यांनी एक सॅड सॉन्ग प्ले केलेलं आहे, पावलांना ही कळेना का हरवली वाट. पण खरंच प्रेक्षकांनो, ही नंदिनी ना जरा अति करते. 21 दिवस जीवाने किती काय काय केलं तिच्यासाठी, तरी देखील ती घरी जायला तयार नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. असो, त्यानंतर जीवा बॅग सगळे कपडे रिक्षामध्ये टाकतो आणि तिथून निघून जातो. तर नंदिनीच्या आईंना पण खूप वाईट वाटत असतं, देखील रडत असतात. पण नंदिनीचे बाबा खूप खुश असतात. त्यानंतर नंदिनीच्या आई नंदिनीजवळ येतात तिला शांत करण्यासाठी. तर नंदिनी त्यांना मिठी मारून खूप रडत असते. त्यानंतर देशमुखांच्या घरी सगळे नाश्त्यासाठी बसलेले असतात आणि पार्थचं लक्ष सारखं जिन्याकडे असतं. तेव्हा विक्रम काका म्हणतात, अरे पार्थ, तिकडे का बघतोय, तुझी मान दुखते का? ते मुद्दाम थट्टा करत असतात त्याची, आणि मालिनी काकू पण हसतात ते बघून. पार्थ म्हणतो, नाही बाबा, मान नाही दुखत आहे. तर काव्य अजून आल्या नाही ना, उशीरपर्यंत रात्री अभ्यास करत होत्या, नाहीतर मग त्यांचा नाश्ता राहून जाईल. हे ऐकून रम्या तर बघतच राहते, तिला अजिबात आवडत नाही पार्थने असं बोललेलं. त्यानंतर काव्या खाली येताना दिसते जिन्यातून, तर पार्थ तिच्याकडे बघतच असतो. त्यानंतर ती विक्रम काकांजवळ येते आणि गुड मॉर्निंग म्हणते मालिनी काकूंना आणि विक्रम काकांना. ते पण तिला गुड मॉर्निंग म्हणतात. त्यानंतर विक्रम काका रम्याला पार्थ शेजारी बसलेली असते ती तिथून उठवतात आणि तिला म्हणतात, तू वसुताईजवळ जा, बघ वसुताई कशी बेचैन झाली आहे. त्यानंतर वसू आत्या रम्याला त्यांच्याजवळ बोलून घेतात. त्यानंतर पार्थच्या शेजारी खुर्ची असते, तिथे काव्या बसते. काव्याने केस धुतलेले असतात, ती केस मागे घेते. त्याच वेळेला केसातलं पाणी पार्थच्या तोंडावर उडतं आणि पार्थ काव्याकडे बघतच असतो. काव्या पण पार्थकडे बघत असते आणि हे रम्या आणि वसू आत्या समोरून बघत असतात. रम्याचा तर अगदी तिळपापड होत असतो. तेव्हा वसू आत्या तिला म्हणतात, शांत हो. त्यानंतर विक्रम काका आणि मालिनी काकूंचं पण लक्ष जातं. त्याच वेळेला पार्थला फोन येतो वॉचमन दादांचा आणि ते सांगतात, जीवा आलाय गेटजवळ. त्यानंतर ती बातमी पार्थ सर्वांना सांगतो. तेव्हा मालिनी काकू सगळेच खूप खुश होतात. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, अरे मी औक्षणचं ताट पण नाही केलं. तेव्हा काव्या म्हणते, आई 1 मिनटं मी आणते. नंतर सगळेच दरवाजाजवळ येतात. तेव्हा सगळेच विचारत असतात, नंदिनी कुठे, नंदिनी कुठे. पण जीवा फक्त शांत उभा असतो. त्यानंतर पार्थ त्याला विचारतो, अरे आई बाबा काय विचारताय, नंदिनी कुठे? तेव्हा जीवा म्हणतो, कोण नंदिनी? तर सगळे धक्क्याने बघत असतात की हा असं काय बोलतोय. त्यानंतर तो घरामध्ये येऊन लागतो. जीवामध्ये निघून आल्यानंतर पार्थ पण सगळे त्याच्या मागे येतात. तेव्हा पार्थ जीवाला विचारतो, तू आत्ता काय बोलला? तेव्हा जीवा म्हणतो, राहू दे रे, तू पण तसाच आहे. हे ऐकून वसू आत्यांना तर खूप हसू येत असतं. तेव्हा विक्रम काका जीवाजवळ येतात आणि त्याला शांत करतात. काय झालंय, का चिडला इतका तू? तेव्हा पार्थ म्हणतो, अरे जीवा, तू नंदिनीला कन्व्हिन्स करायला गेला होता ना? तेव्हा जीवा म्हणतो, गेलो होतो ना, काळीच कापून हातावर घेऊन गेलो होतो, गुडघे टेकवले, मान झुकवली, कपडे उतरवतो तसा इगो उतरून पायाशी ठेवला. पण तुमच्या मनातल्या रागाला इतकी धार आहे की समोरच्याची हार झालीच पाहिजे, हो ना? तुम्ही समोरच्यावर नकळत किती वार करताय हे तुमच्या लक्षात पण येत नाही ना? पण त्या वेळेला काव्याकडे बघत असतो. त्यानंतर पार्थ समोर उभा राहतो आणि म्हणतो, आम्ही तुमच्यासाठी घेतलेले एफर्ट्स का नाही दिसत तुम्हाला? आम्ही केलेली एक चूक तुम्हाला लक्षात राहते, पण त्यानंतर 99 एफर्ट्स घेतलेले ते कुठे जातात? का नाही लक्ष जात तुमचं त्याच्याकडे? तेव्हा मालिनी काकू म्हणतात, हे बघ जीवा, शांत हो, मला सांग नंदिनी कशी आहे? तेव्हा जीवा म्हणतो, मस्त. तर मालिनी काकू म्हणतात, मग तिला का नाही घेऊन आला? तिचे नियम, तिची डिग्निटी, तिचे तत्त्व, तिचा राग सगळे आहेत कंपनी द्यायला तिला. माझी गरज नाही आहे तिला. पण मग आता 21 दिवसानंतर हे लक्षात आलं आहे की आम्ही तुमच्या प्रार्थनेत असतो, मनात असतो, सगळ्यात असतो, फक्त होकारात नसतो. आमच्या आठवणीत तुमचं प्रेम टाचा घासून मरेल, पण आम्हाला माफ करायला 4 पावलं पुढे नाही येणार तुम्ही. हे असलं प्रेम आहे ना, तुम्हाला लखलाम, हात जोडून असं पार्थला म्हणत असतो. त्यानंतर तिथून तो उठून त्याच्या रूममध्ये निघून जातो. तर पार्थ पण विचार करत उभा असतो. त्यानंतर जीवा त्याच्या रूमच्या बाहेर उभा राहतो
बराच वेळ बाहेरच असतो, तो काही लगेच दरवाजा उघडत नाही. त्याला त्या सगळ्या आठवणी आठवत असतात, कारण त्याला त्या रूममध्ये नंदिनीसोबत प्रवेश करायचा होता. त्यानंतर तो दरवाजा उघडतो. पूर्ण रूम तशीच्या तशी असते. नंदिनीचा फोटो, तो बेडवरती रोल, आरशावर नंदिनीने काढलेलं स्माइलिंग फेस, सगळंच असल्या तसं असतं. त्याच वेळेला जीवा रडत पण असतो हे सगळं बघून. त्याच वेळेला एक शांत गाणं प्ले केलेलं आहे, आठवेल सारे बघ तुला कधी ना कधी. हे गाणं तेव्हा चालू असतं. एका बाजूला नंदिनी पण बाल्कनीतनं खाली बघते. तिला असं वाटतं जीवा तिची खालून वाट बघतो की काय. ती पण रडत असते आणि जीवा पण इकडे रडत असतो. दोघं एकाच वेळेला घड्याळाकडे बघतात. नंदिनीचा बॉन्ड जर इतका पक्का आहे, मग ती जात का नाही जीवाकडे. असो, तर दुसरीकडे पार्थ काव्याला म्हणत असतो, नंदिनीने असा गैरसमज नव्हता करून घ्यायला पाहिजे. तेव्हा काव्या म्हणते, गैरसमज फक्त नंदिनी ताईनेच केला आहे का. तेव्हा पार्थ म्हणतो, आपण फोन करूया नंदिनीला. तर काव्या म्हणते, करा मग. तर पार्थ म्हणतो, आपण दोघं एकाच वेळेला फोन करूया, म्हणजे आपण दोघं असलं तर त्या लवकर कन्व्हिन्स होतील. तेव्हा काव्या म्हणते, का एकत्र असल्यानंतर मॅजिक होतं असं तुम्हाला वाटायला लागलं आहे का. तेव्हा या पटकन आपण नंदिनीला फोन करू. तर ते पार्थच्या रूममध्ये जाणार, तितक्यात दरवाजाजवळ काव्या थांबून घेते. तेव्हा पार्थ म्हणतो, या ना मध्ये. त्यानंतर पार्थला आठवतं, काव्या बोलली होती, पाहिजे तर मी गेस्ट रूममध्ये राहील, आपल्या रूममध्ये नाही राहणार. तर दुसरीकडे जीवा खूप चिडलेला असतो. नंदिनीचे बाबा जे त्याला बोलले त्यामुळे त्याला खूप राग आलेला असतो. त्या रागामध्येच त्या एका स्टूलला तो लाथ मारतो. तो स्टूल ड्रेसिंग टेबलला जाऊन धडकतो आणि तिथे जे चाक ठेवलेलं असतं ते चाक जीवाजवळ येतं. जीवा ते चाक उचलतो. त्याच वेळेला गुड्डूचा फोन येतो. त्यानंतर ते चाक तो एका ड्रॉवरमध्ये ठेवतो आणि गुड्डूशी फोनवर बोलतो. तेव्हा गुड्डू म्हणतो, क्या जीवा भैया, मला ठीकसे बाय पण नाही केलं आणि तसेच गेले निघून. तेव्हा जीवा म्हणतो, अरे हो ना, मला तुला नीट बाय पण नाही करता आलं, कारण त्या वेळेला ती वेळच तशी होती ना. तेव्हा गुड्डू म्हणतो, तुम्ही बाय केलं नाही त्याचा मला राग नाही आला, पण तुम्ही असं सोडून जायला नव्हतं पाहिजे नंदिनी भाऊजीला. पण तुम्ही पुढच्या वेळेला आले ना तर मी तुमच्यासाठी टेंट बांधणार आहे. तेव्हा जीवा म्हणतो, अरे आता तू ताजमहल जरी बांधलं, पण मी ज्या मुलीसाठी तिथं येतो आहे त्या मुलीचं एवढंच म्हणणं आहे, प्रेम कमी असलं तरी चालेल, पण विश्वास 100% असावा. तर दुसरीकडे पार्थने फोन केलेला असतो नंदिनीला आणि पार्थ म्हणतो, तुमचा खरंच विश्वास नाही आहे जीवावर. तर समोरून नंदिनी म्हणते, जीवा आले का घरी व्यवस्थित. तेव्हा लगे काव्या म्हणते, तुला काय फरक पडतो ताई, जीवा आला काय नाही काय. पार्थच्या फोनचा स्पीकर ऑन असतो, म्हणजे दोघांना पण बोलता येतं. तर नंदिनी म्हणते, तू काही बोलू नको काव्या. तर काव्या म्हणते, मी काहीच नाही बोलत ताई, तुम्हाला फक्त काळजी करता येते, स्वतःवर आणि समोरच्यावर पण ताबा ठेवता येतो, फक्त विश्वास ठेवता येत नाही. हो ना पार्थ. तेव्हा पार्थ पण तिच्याकडे बघत असतो. नंतर पार्थ म्हणतो, तुम्हाला खरंच वाटते जीवा तुम्हाला दारू पाजली. तेव्हा नंदिनी म्हणते, मला नाही माहीत पार्थ. जीवा स्वतः बोलले, कबूल कर नंदिनी, कबूल कर. बाबा पण बोलले, जीवाने हे मुद्दाम केलं आहे, माझ्या जे मनात आहे ते ओठावर आलं नसतं म्हणून जीवाने तुला दारू पाजली. तर दुसरीकडे जीवा गुड्डूला म्हणतो, दारू पिलेल्या माणसाची थोड्या वेळाने नशा उतरते, पण अविश्वासाची धुंदी चढलेला माणूस त्याच नशेत राहतो. पण आता मला कोणाचीच नशा उतरवायची नाही आहे आणि आता मी शुद्धीवर आलो आहे. मला कळून चुकलं आहे, जे होणार आहे ते कोणीच टाळू शकत नाही. तेव्हा गुड्डू म्हणतो, जीवा भैया म्हणजे काय होणार आहे. तेव्हा जीवा म्हणतो, हेच की आमच्या डिवोर्सबद्दल, आता 6वा महिना संपला की आमचा डिवोर्स कन्फर्म. त्यानंतर गुड्डू म्हणतो, सगळी लोक आहे ना तुम्हाला लवगुरू मानतात आणि तुम्ही अशी हार मानू नका जीवा भैया, आम्ही सगळे खूप आस लावून बसलो. त्यानंतर जीवा म्हणतो, गुड्डू नंदिनीने तर नाही दिली 21 दिवस साथ, पण तू मात्र दिली मला साथ, आणि मी देवाकडे प्रार्थना करेल की तुझं आणि पिंकीचं भांडण लवकरात लवकर मिटो. गुड बाय म्हणतो आणि फोन कट करतो. तर दुसरीकडे नंदिनी म्हणत असते पार्थला, जाऊ द्या, जे झालं ते सोडा आणि तुम्ही जीवाबरोबर राहा, त्यांची काळजी घ्या, त्यांना काय हवं नको ते बघा, खाऊ पिऊ घाला आणि त्यांच्याकडे लक्ष द्या. तर काव्या रागाने उठते आणि फोन कट करते. तर नंदिनी इकडे हॅलो हॅलो म्हणते. तर पार्थ काव्याला म्हणत असतो, अहो नंदिनी बोलत होत्या. तेव्हा काव्या म्हणते, कशाला हे काळजीचं नाटक करायचं, काहीतरी निर्णय घ्या आणि मोकळे व्हा या नात्यातून. आता हे ताईचं बोलणे ना माझ्या डोक्यात जायला लागले, हे रोजचं मरण नको वाटते आता. पार्थच्या हातावर फोन ठेवते आणि तिथून निघून जाते. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की काव्य जीवाची समजूत काढत असते आणि ती म्हणते, शांत हो रे जीवा, जे आपलं आहे ते आपल्याला मिळणारच.
विश्वास ठेव जीवा, कारण विश्वास ठेवायला आपल्या पार्टनर्सनी आपल्याला शिकवलं आहे. तर हे सगळं बोलणं पार्थ लांबून बघत असतो. तर दुसरीकडे पार्थ नंदिनीला भेटायला आलेला असतो आणि तो नंदिनीची समजूत काढत असतो. पार्थ म्हणत असतो ते प्रेमात पडले, ऐन फेब्रुवारीत आपल्या नात्यांची दिवाळी लखलखती करूया, आपण सुद्धा आपल्या मनातल्या अंधारातनं बाहेर पडूया. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाबा अँड टेक केअर.